तुमच्याशी बोलताना सर्जनशीलता, सर्जनशील लेखक म्हणून एक भूमिका खूप महत्त्वाची आहे. मी असं वाचलं की मी एस एल भैरप्पाचे पुस्तक आत्मचरित्र वाचत होतो आणि त्यांनी फार छान लिहिलं आहे की एस एल भैरप्पा हे महत्त्वाचे कादंबरीकार लेखक आहेत भारतीय पातळीवर. समजा त्यांचे अनुवाद खूप सगळ्या भाषेतनं, मराठीत उमा कुलकर्णींनी खूप चांगले अनुवाद केलेले आहेत. आणि एस एल भैरप्पा हे वाचकप्रिय पण आहे. म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या हातात घेतल्यानंतर वाचक त्याला जोडल्या जातो, वाचत राहतो. तो एकदम डिस्कनेक्ट होत नाही, कनेक्ट होतो त्याच्याशी. असा एक चांगला अनुभव आहे. तर त्याच्याबद्दल त्यांनी असं लिहिलंय की माझ्या कादंबऱ्या किंवा माझी कथानकं ही वाचकाला खिळवून का ठेवतात याचं कारण त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात फार छान दिलंय. ते असं दिलंय, म्हणजे तुम्हाला हा मुद्दा मला तुमच्याशी जोडायचा आहे की तुमची सुद्धा कथा वाचायला लागल्यानंतर वाचक त्याच्याशी जोडला जातो. म्हणून मला हे उदाहरण महत्त्वाचं वाटतं, दृष्टांत महत्त्वाचा वाटतो. त्यांनी असं थोडक्यात सांगितलंय की त्यांची परिस्थिती लहानपणी फार वाईट होती. आर्थिक परिस्थिती, अभावग्रस्तता होती. म्हणून ते मामाकडे राहायला गेले होते त्यांच्या भैरप्पा लहानपणी. आणि मामाची पण फार बरी परिस्थिती नव्हती, देवळात पुजारी वगैरे होते. मग यांना कधीतरी डोसा खावं वाटायचा, काहीतरी करावं वाटायचं. म्हणजे वरखर्च काय विद्यार्थ्याला लागतो पाकिटमनीसारखा. मग काय करायचं, मामाला पैसे मागू शकत नाही. म्हणून हे गावातल्या एका टुरिंग टॉकीजमध्ये नोकरी करत होते, डोअर कीपरची, भैरप्पा लहानपणी. आणि त्यांनी असं लिहिलंय की मी सगळे प्रेक्षक मध्ये गेल्यानंतर पडदा टाकायचो, मी स्टूल मध्ये टाकून बसायचो. आणि एक एक फिल्म मी 70 वेळा बघितली, 80 वेळा बघितली, 90 वेळा बघितली. आणि नंतर मला कळायचं की स्क्रीनवर काय चाललंय आणि आता इकडे चेहऱ्यावर काय होणार आहे. म्हणजे कथानक कुठे थोडंसं बारगळतं किंवा कथानक पकड केव्हा घेतं, याची जी तालीम लागते ना, किंवा याचा जो एक रियाज लागतो, याची जी एक सगळी सराव लागतो, तो माझा तिथे झाला. आणि कदाचित त्याच्यामुळं माझे कथानक हे वाचकांना सोडत नसतील, ते त्यांना पकडून ठेवत असतील, त्याचा रियाज तिथे असं त्यांनी फार छान उदाहरण दिलं आहे. आणि मला तुमच्याबद्दल असं वाटतं की तुमची कथा तसं पाहिलं तर ती लोकप्रिय कथा नाही, म्हणजे पॉप्युलर फॉर्मची कथा नाही. ती अत्यंत प्रयोगशील कथा आहे. ती वेगळं काहीतरी मांडू पाहणारी कथा आहे. म्हणजे लोकांचा अनुनय करणारी कथा असं तिला म्हणू शकत नाही आपण. पण तरीही ती कथा वाचायला गेल्यानंतर वाचकाला अपरिहार्यपणे ती पकडून ठेवते. मग मला असं वाटतं की तिकडं तसं ज्याला ते सूत्र होतं, तसं तुमचं काही सूत्र आहे का? मला असं वाटतं की मी माझ्या वाचकांच्या अबोध मनाला साद घालतो. ज्याला सजग मन म्हणतात, त्याच्या पलीकडे कुठेतरी एक अबोध मन आहे की ज्याच्याबद्दल वाचकाला स्वतःला त्याची जाणीव नसते. पण त्याच्याशी जेव्हा माझ्या कथा साद घालायला लागतात किंवा त्या अबोध मनाशी जेव्हा बोलायला लागतात, त्यावेळेला तो वाचक एक तर पहिल्यांदा गडबडून जातो. त्याला असं लक्षात येतं की ही कथा तर माझ्या आतमध्ये यायला लागली, एकदम आत, जी मी अशी अपेक्षा बिलकुल केली नव्हती आणि मी अशी अपेक्षा करणार देखील नाही. पण मी बेसावध आहे. जर मी सावध असतो तर मी एक माझ्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण केलेलं असतं. त्याच्यातून मी ही कथा भेदून आत येते आहे तर त्याला मी विरोध केला असता. पण मी बेसावध राहिलो आणि एकदम माझ्या मनावर, अबोध मनावर हे कुठेतरी आक्रमण झालेलं आहे. त्याला हे माहिती नाहीये की ज्या ज्या गोष्टी कथेमध्ये आलेल्या आहेत त्या त्याने अनुभवल्यात केव्हा ना केव्हा तरी, लहानपणी, त्याच्या बालपणी, त्याच्या नातेवाईकांनी, किंवा त्याने ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. त्यामुळे हा अबोध मनाचा सगळा जो काही परिपाक आहे तो या कथेमध्ये जेव्हा त्याच्यासमोर यायला लागतो तेव्हा तो गडबडतो. पण त्याला ते रिजेक्ट करता येत नाही. तो म्हणतो ही कथा तर मला खेचून घेते, काय होतंय मला समजलं पाहिजे ह्याच्यात. मग ते जे रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स त्याने अनुभवलेत यापूर्वी, जे वातावरण त्याने त्या कथेमध्ये येत आहे ते त्याच्या मेंदूत जाऊन बसतं. ते जे धुकं आहे ते प्रत्यक्षामध्ये भौगोलिक धुकं नाही आहे, ते मानस पातळीवर होणारी एक अवस्था आहे. तो जो पाऊस आहे तो मेंदूमध्ये मुरून बसतो आणि मग त्यानंतर तो अस्वस्थ होतो वाचक. तर हे त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्याच्या आतमध्ये शिरून ही कथा काहीतरी त्याची
एक तार असते जी मनाची तार, आत्म्याची तार जी आहे ती तार छेडायला लागते आणि त्यामुळे हा वाचक हा तुम्हाला लेखक या नात्याने रिजेक्ट करू शकत नाही. तो म्हणतो ठीक आहे, हा अस्वस्थ करतोय मला, हा माझी झोप, मला कितीतरी मला वाचकांनी सांगितलंय की कथा वाचायला सुरुवात केली आणि पहाट झाली आणि झोप गेली, झोप झालीच नाही, त्यानंतर आम्ही वेडे झालो किंवा काय. आय थिंक देअर फॉर आय एम ही जी माझी दीर्घ कथा आहे जी दाट काळा पाऊस मध्ये आलेली आहे, ती वाचल्यानंतर डिस्टर्ब झालेल्या कितीतरी लोकांनी मला फोन केला की अरे हे काय, हे की आमच्या जवळ आहे कुठेतरी आहे, आमचा असा कॅरेक्टर आहे, आमचा असा नातेवाईक आहे, हे सगळं खूप जवळचं आहे आणि ते वातावरण असं मला खेचून घेतं, वाढतं. आणि आहे काय कथेत काही नाही आहे, ज्या माणसाला बोलता येत नाही तो एका फ्लॅटमध्ये राहतोय आणि काही लोक त्याच्याकडे काही समस्या घेऊन येतात, इतकंच आहे. आणि तसं तर आपलं नेहमीचं जीवन आहे की त्याच्यात हे घडतच असतं. पण तरी देखील ती कथा कशी चढत 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 जाते आणि एक बडा खयाल असतो, तो बडा खयाल एकदा प्रकट व्हायला लागल्यानंतर मग जे काही वातावरण त्या सुरांच्या पलीकडे असतं, जे तुमच्या मनात मेंदूमध्ये पसरलेलं असं झिरपत जातं, ते वातावरण या कथेमध्ये प्रकटायला लागतं. तो छोटा पक्षी आणि ते सगळं वातावरण जे आहे ते हिरवा पक्षी आणि तो त्या ग्रंथाच्या खालीच त्याने तो दबून मरणे आणि ही गोष्ट सुरुवातीलाच येते. ती काही सस्पेन्स नाही आहे की नंतर ते मरणार आहे, ते सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तर ही जी कथा त्यामुळे एक उदाहरण म्हणून सांगितलं की अशा पद्धतीनं. आणि मग त्याला भेटायला येणारे ते नट, तो जो काही एक आपल्या बुटांवर नाचणारा एक आहे, त्याच्यात एक पात्र जे येतं की ते मी ते कडकड 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 करून दाखवतो तुम्हाला, या पद्धतीनं तो प्रॅक्टिस करतो, घरामध्ये येतो, घरामध्ये नटांची हे चालते, काय रिहर्सल चालतात. आणि त्यामध्ये असलेला जो संगीतकार आहे तो वाचल्यानंतर तर काही संगीतकार वेडे झाले. ते म्हणाले की हा प्रकार जो आहे तो विलक्षण आहे, कारण हा आमच्याशी रिलेट आहे. जेव्हा आमची बोटं चालत नाहीत परंतु सुरावट ही मेंदूमध्ये तयार झालेली असते आणि ती सुरावट व्यक्त होत नाही, ही जी तडफड आहे ती तडफड तुम्ही त्या कथेमध्ये दाखवली आहे. ती आम्हाला समजते, इतरांना कदाचित समजत नसेल, तर ही तुम्ही कशी आणली. कारण तुम्हाला तर काय ते संगीताचं अकॉर्डियन तुम्ही काही वाजवलेलं नाहीये. म्हटलं वाजवलं कशाला, हात सुद्धा लावलेला नाही, पण बाहेरून पाहिलंय ते कसं, आणि तुम्हाला वाजवताना पाहिलंय. तर ते गोळे म्हणून इथले गोळे त्यांना मी ते पाहिले जवळून, त्यांच्याशी गप्पाही मारलेल्या, कसा येतो आवाज, बाहेर येतो वगैरे. तो माझ्या अभ्यासाचा भाग आहे. लेखक या नात्याने तो अभ्यास करावा लागतो, पण प्रत्यक्ष वाजवलेला नाहीये. पण ती जी काही गंमत आहे की त्यांना जे सुचतंय ते मनामध्ये जे आहे ते प्रत्यक्षामध्ये मी उतरवू शकतो की नाही, यासाठी त्यांची चाललेली धडपड ही कलावंताची धडपड आहे. तर हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या कथेमध्ये येतं आणि याचा एक मोठा लार्ज कोलाज तयार होऊन त्यातून एक चेहरा निर्माण होतो आणि हा चेहरा त्या अबोध मनाशी प्रत्येकाचा जुळतो. तर हा एक भाग झाला. दुसरं असं की का लिहितो लेखक, काय त्याची काय गरज काय आहे त्याची लिहिण्याची, त्याचं उत्तर मी यानं त्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे यापूर्वी देखील. ते पुन्हा एकदा सांगतो. माझं असं म्हणणं होतं की काहीतरी एक अपरिहार्यपणे तुम्हाला लिहितं करतं. कुठली तरी एक अशी गोष्ट असते की जी तुम्हाला लिहायला लावते. आता याच्या साक्षी सर्वच क्रिएटिव्ह रायटर्सने यापूर्वी दिलेल्या आहेत, जे आपल्याला शोधावे लागतात पण आहेत. जसं आता बुध कौशिक ऋषी असं म्हणतो त्याच्या रामरक्षेमध्ये की मला पहाटे तो महादेव शंकर आला स्वप्नामध्ये आणि त्याने मला दृष्टांत दिला आणि सांगितले की तू ही लिही, जोपर्यंत तो मला सांगत नाही तोपर्यंत मी लिहिणार नाही. म्हणजे माझ्यावरची ही जी काही नैतिक जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी मी कोणातरी दैवी शक्तीवर टाकतोय आणि त्याने सांगितल्यामुळे मी केलंय, माझा काही संबंध नाहीये, त्याला जबाबदार मी नाहीये हे सांगण्यासाठी. म्हणून त्याच्यासाठी सायकोलॉजीचा आपल्याला विचार करावा लागतो की क्रिएटिव्ह रायटरच्या मनावर कोणत्या प्रकारची दडपण असतं, विलक्षण दडपण असतं क्रिएटिव्हिटीचं, निर्मितीचं. मग निर्मितीच्या संदर्भामध्ये सगळ्या साक्षी आपण हळूहळू घेतच राहतो की अगदी रामरक्षापासून वेगवेगळे संत कवी काय सांगतायत, तिथपासून तर आधुनिक कवी काय सांगतायत, आधुनिक रायटर्स त्यासाठी काय सांगतात की आमची निर्मिती होते म्हणजे नक्की काय होतं.
तर या बाबतीत आधुनिक आणि भारतीय मानसशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र आणि आता जे मॉडर्न सायकोलॉजी म्हणून जो काही प्रकार येतो आहे किंवा आलेला असेल तो, या सगळ्यांच्या तपशिलाने आपल्याला ही निर्मितीची प्रक्रिया शोधता येते. त्याच्यावर एक छोटा लेख पण मी लिहिला होता की तो जो टोकदार शिंगाचा बैल आहे, हा बैल आपल्या मनामध्ये फिरतोय आणि ती जे बुल फायटिंगचं वर्णन घेत आहे ते सगळं क्रिएटिव्हिटीचं आहे. कारण त्या बैलावर मला विजय मिळवायचा आहे, परंतु तो मला जवळ येऊ देत नाहीये ना. तो मला घायाळ करतोय, तो मला जखमी करतोय, त्याच्यावर मला आक्रमण करायचंय आणि त्याला माझ्यावर आक्रमण करायचंय. त्यामुळे मी जखमी तर होतोच, माझा अहंकार जखमी होतो आणि त्याचबरोबरीने हा बुल फाईट मला त्याच्याशी करायचं, कारण त्याच्यावर मला कब्जा मिळवायचा आहे. तर ही जी क्रिएटिव्हिटीची अस्वस्थ प्रोसेस आहे, याच्यावर मी एक छोटा लेख पण लिहिला होता की कोणत्या प्रकारची दडपणं मनावर येतात आणि कोणत्या प्रकारची वादळं निर्माण होतात मेंदूमध्ये. तर हे या क्रिएटिव्हिटीचा संबंध हा दिस वे ऑफ दॅट अबोध मनाशी नक्कीच जोडलेला आहे. आणि मनाच्या पलीकडे असलेलं जे मन आहे त्याबाबत जेव्हा कथा सांगायला लागते किंवा कादंबरी सांगायला लागते किंवा साहित्य सांगायला लागतं, तेव्हा ते माणसाच्या बद्दलच असतं ते. कारण माणसाचं चीज कथा त्याला मांडायची आहे आणि माणसाला हे माहीत नसतं की ही माझी कथा आहे. त्यामुळे तो कुठेतरी बिचकून जातो की हे कुठेतरी माझ्या आज्याबद्दल बोलतायत, माझ्या कथेबद्दल बोलतायत. तर माणूस जिकडून तिकडून सारखाच आहे आणि त्याला आपल्याला बरोबर शोधता येत असते. तर हे निर्मितीचा असा जो सगळा प्रदेश आहे. पण मग त्याचबरोबरीने त्याने का लिहायचं हे तर तो का लिहितो हे झालंच, पण मग कोणासाठी लिहायचं तर तो अर्थातच सर्वसामान्य माणूस त्याच्या नजरेसमोर आहे, त्याच्यासाठी तो लिहितो. आणि तो त्याचा शोध लेखकाला घ्यायचा आहे की मला हा माणूस शोधायचा, तो सापडत नाही, निसटून जातो बोटाच्या ह्याच्यातून, पारा निसटून जावा त्या पद्धतीने निसटून जातो आणि तरी त्याला नेमकेपणाने मला पकडायचं आहे. त्यामुळे ही जी अस्वस्थता आहे ही अस्वस्थताच लेखकाला लिहित करते. आता तुम्ही बोलता बोलता गोडेंचा उल्लेख केलात आणि तुम्ही म्हणालात की तुमच्या खूप लेखनामध्ये असं होतं की एक अपरिचित असं अनुभव विश्व असतं. म्हणजे कबुतरावर तुम्ही केलेला अभ्यास असेल किंवा एखाद्या ब्रीडिंग सेंटर बद्दल तुम्ही जेव्हा ते सांगत सुद्धा, किंवा आता वाद्याबद्दल जे आपण बोललो, याच्यामुळे काय होतं की वाचकाला एक असं वेगळं अपरिचित अनुभव विश्व तुमच्या कथामध्ये सापडतं आणि ते पण फार मोठं आकर्षण असतं वाचताना, ते पण पकडून ठेवतो. पण असं असताना नक्कीच लेखकाला काही वेगळे त्याच्याकरता तपशील गोळा करण्याकरता एक वेगळा अभ्यास करावा लागतो. याचं पुन्हा एक सिमिलर मी उदाहरण तुम्हाला सांगतो की तुमच्याबद्दल विचार करताना किंवा वाचत असताना मला अशा खूप गोष्टी सिमिलर सापडत जातात किंवा लक्षात येतात. नरहर कुरुंदकर हे फार मोठे समीक्षक आपल्याकडे होते मराठवाड्यातले, महाराष्ट्राचे. तर ते एकदा मनमाडला ह्याला गेले होते व्याख्यानाला आणि त्यांचं संध्याकाळी 6 वाजता व्याख्यान होतं आणि ते कोणाच्या तरी घरी थांबलेले होते आणि 4-4:30 वाजता दुपारची झोप त्यांची झालेली, वामकोक्षी झाल्यानंतर ती का झाली तर झोप का मोडली तर त्या खिडकीतून कॉलनीमध्ये त्यांना एका भोंग्याचा करण्यातून आवाज ऐकवायला लाऊडस्पीकरवरनं, आणि ती सिनेमाची जशी जाहिरात करतात ना तसं ती जाहिरात होती. तर त्यांनी नीट लक्षपूर्वक ऐकलं तर ते असं सांगत होते की नरहर कुरुंदकर यांचं व्याख्यान, असं ते सिनेमा स्टाईल सांगत होता एक जण माणूस. ते परेशान झाले की नरहर कुरुंदकर असं हे सांगायसारखं, म्हणजे मी असं काय व्याख्यान देणार. तर कुरुंदकर सारखा माणूस तो त्यांचा निषेध त्यांच्या पद्धतीनेच व्यक्त करणार. ते मनातून रागावले, त्यांना पटलं नाही हे असं काही मी व्याख्यान असं करू, असं माझं बरोबर नाही असं सगळा प्रचार करणं. आणि मग ते झालं, ते शांत बसले आणि ते संयोजक त्यांना घ्यायला आले व्याख्यानाच्या स्थळी. ते म्हणाले आमची पद्धत अशी आहे की आमच्या गोशाळा आहे आणि गोशाळाला भेट द्यायची आणि त्याच्यानंतर आपण व्याख्यानाच्या ठिकाणी. कुरुंदकर म्हणाले ठीक आहे, चहा पाणी झालं, गोशाळा बघितली आणि गोशाळा बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं हे अमुक आहे, हे अशी गाय, हे असं असं काय सांगितलं. गेले व्याख्यान. कुरुंदकर उभं राहिले बोलायला आणि कुरुंदकर असं म्हणाले की आजचा नियोजित असा विषय होता पण मी या विषयावर बोलणार नाही आज. त्याची कारण काही असू शकतात. मी आज वेगळ्या विषयावर बोलणार. ज्या पद्धतीनं आज गावामध्ये माझ्या व्याख्यानाचा प्रचार करण्यात आला तशाच विषयावर मी बोलणार. आणि कुरुंदकरांनी नंतर दीड तास गाय, बैल, त्यांच्या जाती, देवणी, पंढरपुरी, ज्या गोशाळेमध्ये ते गेले होते त्या गोशाळेतल्या सगळ्या बैलांबद्दल आणि अप्रतिम माहिती दिली.
मला हे का आठवतंय की तुम्ही जेव्हा कबुतराबद्दल बोलायला लागतं की असं वाटतं की म्हणजे यांनी त्याच्यावर काही संशोधन केलंय का, रिसर्च केलंय का, किंवा तुम्ही आता जसं वाद्याबद्दल सांगता, म्हणजे संगीतकाराला वाटणं की अरे माझ्या आतलं या माणसाने कसं पकडलं. तर याच्याकरता एक लेखकाला, म्हणजे तुम्ही म्हणता सुद्धा नेहमी, बरेच ठिकाणी मी वाचलंय किंवा तुमच्या म्हणजे मनोगतातनं पण मी ऐकलेलं आहे की लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास केले पाहिजेत असा जो असतो, आणि ते तुम्ही करता. तर ही वेगळ्या अभ्यासाची काय गोष्ट आहे, त्याच्याकरता परिश्रम करणं किंवा तुम्हाला जे वाटतं की हे असा वेगळा अभ्यास करावा, तो म्हणजे आधी ठरतं का नंतर तुम्ही कथेचं सगळं झाल्यावर त्या अभ्यासाकडे वळता का आधी करून ठेवलेला असतो अभ्यास, ही प्रक्रिया काय? दोन गोष्टी त्याच्यामध्ये पडतात. एक तर पहिल्यांदा हे सांगतो की एक गैरसमज आहे लेखकाच्या बाबतीमध्ये, तो असा की तो प्रतिभेचा मालक आहे, तो टेबलावर बसतो आणि लिहितो आणि त्याला जे वाटतं ते लिहितो. तसं नाही येते. त्याबरोबरीने त्याने अभ्यास देखील केला पाहिजे. आणि जगभरचे जे मोठे दिग्गज असे असलेले जे लेखक आहेत त्या सगळ्यांची परंपरा अशी सांगते की त्यांनी सखोल अभ्यास केला होता, त्यांनी माहिती गोळा केली, टिपणं काढली आणि त्यांचा वापर 100% माहिती गोळा केली आणि 10% वापर साहित्यामध्ये केला, 90% सोडून दिला. जर तुम्ही सगळी माहिती त्याच्यामध्ये ओतायला लागलात तर त्याच्यामध्ये ती माहिती परत अशा प्रकारचं लेखन होईल, त्याचा उपयोग नसतो. पण त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, त्याच्यासाठी माहिती घ्यावी लागते, पुस्तकं वाचावी लागतात, काहीतरी लक्षात ठेवावं लागतं, काहीतरी नोट्स काढावे लागतात. तर हे काम अनेक लेखकांनी केलेलं आहे. असं मराठीमध्ये देखील काही लेखकांचे तशी उदाहरणं आपल्याला देता येतील. पण प्रामुख्याने अभ्यास न करता लिहिणाऱ्या मंडळींची आपल्याला यादी मोठी देता येईल. अर्थात ती यादी इथं देणं आपल्याला अपेक्षित नाही. पण मी आता मला जर काही लिहायचं असेल तर तुम्ही विचारता त्या प्रश्नाच्याकडे मी येतो की हे आधी ठरतं की नंतर ठरतं. म्हणजे विषय कथेचा तुम्ही निवडता, दोन गोष्टी आहेत. ते कथेमध्ये जेव्हा वातावरण यायला लागतं त्यावेळेला त्या वातावरणाला अनुकूल असलेलं, उपकारक असलेलं, पूरक असलेलं जे मटेरियल आहे, जी सामुग्री आहे ती कोणकोणती येणार आहे हे आपोआपच वातावरण स्पष्ट करत जातं. आणि त्या सामुग्रीला उपयुक्त असलेली माहिती तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ती अधिक अर्थात प्रभावीपणे मांडू शकता. हा देखील एक भाग त्याच्यामध्ये झाला. चित्रकलेबद्दलची माहिती असणं, तर आता येशूची गोष्ट नावाची माझी कथा आहे, त्याच्यामध्ये चित्र असतं आणि त्या तो बघत राहतो. तर चित्रकारांची जे संदर्भ त्याच्यामध्ये जे अदरवाईज यायला पाहिजेत की काय काय होतं, कोणता चित्रकार होता, किंवा बी प्रभात म्हणालास तसं, किंवा तर त्याच्यात एक अनवट असा उल्लेख माझ्या याच्यामध्ये आलेला आहे. तो म्हणजे अबालाल रहमानचा उल्लेख आलेला आहे. तर ते कोल्हापूरकडे होते आणि त्यांचे चित्र आहेत. तर मला एका चित्रकाराने म्हटलं हे तुला कुठे सापडलं, हा संदर्भ कसा आला. कारण अदरवाईज तुम्ही काय केलं असतं, पिकासोची आठवण काढली असती, तुम्ही व्हॅन गॉगची आठवण काढली असती, तुम्ही याची काढली असती, आणि कारण ते तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती आहे म्हणून. पण बारकाई त्याची जी शोधून काढायची आणि ते कोंबड्यांची चित्र काढत असेल आणि तो कोंबडा त्यांनी जो काढलेला आहे त्याचं ते चित्रामध्ये नेमकं येणं आणि अबालालचा उल्लेख येणं, हा काय प्रकार आहे असं मला सुभाषनेच विचारलं, सुभाष आवसाईने. तर म्हणजे ती कथा वाचल्यानंतर तो थोडासा चकित झाला, कारण त्याला मी सांगितलं होतं की अरे हे चित्रकारांच्या वर आहे, तू वाच. तर हे जे तपशील असतात ते तपशील लेखकाला शोधावे लागतात आणि त्याला ते स्वतःला आकृष्ट करणारे वाटले पाहिजेत. त्याप्रमाणे मी ते करत आलेलो आहे. मला यापूर्वी लक्षात आणून देण्यात आलेलं आहे की हे ज्या सगळ्या ब्लॅक मॅजिकचा जो भाग आहे ते संबंध काळी जादूचे संदर्भ तुमच्या कथांमध्ये येतात की पिशाच साधना आहे. आणि तर हे सगळं तुम्ही कुठून काय तुम्ही बघितलंय की काय केलेलं वगैरे, वाचन त्याचं आवश्यक असेल त्या ठिकाणी मी जरूर केलेलं आहे. इंद्रजाल आणि काय भानामतीन वगैरे सगळं, पण तो एक वाचनाचा भाग होता. पण तो त्यातला भाग काढून त्याचं एक प्रमुख कारण असं की हे लोक समजुतीशी संबंधित अशी बाब आहे, लोक जीवनाशी संबंधित अशी बाब आहे. ज्योतिषावर तुमचा विश्वास आहे का? मी असं म्हणतो की ज्योतिषावर माझा विश्वास आहे की नाही हे सोडून द्या, पण माणसाचा आहे. आणि आपल्याला 90% माणसं अशी सापडतात ज्यांच्याशी आपण बोलतो की तो म्हणतो मग माझी जरा कुंडली बघा ना, मग काय जर असेल असतं, कारण त्याचा विश्वास असतो किंवा नसतो.
पण तरी देखील त्याला आस्था वाटत असते त्या विषयाबद्दल, कारण भविष्यात काय लिहिलेलं आहे त्याला जाणून घ्यायचं आहे. मला अजिबात त्याचे इंटरेस्ट नाही, मला काही दाखवू नका सांगू नका असं म्हणणारा एक माणूस मला भेटलेला नाही. त्यामुळे ज्योतिष या विषयाबद्दलचा अभ्यास देखील लेखक या नात्याने मला करावा लागला. त्यामुळे कुंडली काय असते, कारण निदान आपल्याला कोणी फसवू नये एवढी तरी आपल्याला माहिती असली पाहिजे. तेव्हा कुंडली कशी असते, भाव काय असतो, लग्न काय आहे, हे सगळं ढोबळ मानाने. तर ते जेव्हा मला माहिती असतं तेव्हा माझी पात्र मग त्या भाषेत बोलतात आणि त्या पद्धतीनं मग ती वातावरणामध्ये ते आपोआपच यायला लागतं. तर तपशिलाचा जो भाग आहे हा लेखकाला अवगत करावा लागतो आणि हा करणं हे त्याच्या दृष्टीने उपकारक आहे. आणि नाही केलं तर गफलती देखील होतातच, की परदेशामध्ये न जाता परदेशावर आधारित कादंबरी लोक लिहितात ना, काय करणार. तुमचं नाव मी आता घेत नाही, तुमच्या लक्षात आलं असेल, परंतु असं जर कोणी महाकादंबरी लिहित असेल आणि तिथलं वातावरण सगळं जर चुकत असेल आणि तिथे कुठली भाषा बोलली जाणार आहे, उदाहरणार्थ समजा आता अरबस्तानमध्ये एखादं जात असेल, अफगाणिस्तान किंवा अफगाणिस्तानमध्ये जात असेल, तर ती भाषा कोणती असेल आणि मग ती तुमची मुंबई उर्दू मध्ये का ते लोक, आणि ते शेर जे आहेत जे सांगितले गेले जातात ते त्या शेरांचा तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही तुमच्या पात्राच्या तोंडी देताय, पण त्या पात्राला ते माहित नाही ना, आणि तो त्याला किंमत पण देत नाहीये. तो कशाला बोलेल त्याच्यात, मुंबई या स्टाईलने तो कशाला बोलेल. पण त्याला कोणी विरोध करत नाही अशा लेखकांना. हो नाही, पण विरोध करत नाही, पण त्या गोष्टी ठिगळ लावल्यासारख्या किंवा त्या एकजीव होत पण नाहीत. त्या घटकामध्ये भाषा ती वेगळीच पडते. आता तुम्ही बोलताना मला जेव्हा आता मी घराचा पत्ता विचारत होतो तेव्हा म्हसोबा गेट असं म्हणलं की मला एकदम असं वाटलं की तुमच्या साहित्यामध्ये जे पुन्हा सगळे लोकदैवत लोकदैवत सगळ्या गोष्टी येतात, तर ह्या म्हसोबा गेटचा काय शोध लागला, म्हणजे ह्याच्या तपशिलाचा काही शोध लागला असेल ना तुम्हाला, काही तर म्हसोबाचं हे होतं मंदिर आहे म्हणून म्हसोबा गेट. म्हसोबा आणि त्याच्या बाजूलाच ते गेट आहे म्हणून म्हसोबा गेट. म्हणून म्हसोबा. हा बरोबर. ऍग्रिकल्चर कॉलेजचं गेट आहे ते. तुमच्या जडणघडणीबद्दल बरीचदा तुम्ही सांगितलेल्या काही मुलाखतीमधनं मी सुद्धा सुरुवातीला बोललो, त्याच्यात फार सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि ते मला जशाला तसं लक्षात अजूनही आहे. 30 वर्षापूर्वीचं 29 वर्षापूर्वीचं मला जशाला तसं लक्षात आहे की ते संध्याकाळची वेळ झाली, मी एकटा झाडाखाली होतो आणि सगळे मित्र सोडून घरी गेले आणि अंधार पडला आणि ते पिंपळाचं झाड होतं आणि ती पानं खाली पडलेली होती. म्हणजे मला असं वाटतं की त्या सगळ्या पुढच्या लेखनामध्ये तुमच्या वातावरण जे होतं त्याची सुरुवात इथे होती असं एक त्याचं सूत्र आहे, ते तुम्ही सांगितलेलं आहे. आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने जडणघडणीकडे जाऊयात. तुम्ही ललित मासिकामध्ये जून महिन्याच्या 1981च्या ललितमध्ये एक जे मनोगतपर लिहिलेलं आहे तुमच्या लेखनाविषयी, त्याच्यामध्ये तुम्ही फार छान उल्लेख केला आणि आपल्याकडे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जरी ती सर्जनशील लेखकाला कुठेच तिचा काही संबंध नसतो, कलावंत हा कलावंत असतो, पण तुमचा एक पार्श्वभूमी बॅकग्राऊंड ज्याला म्हणतात ना, तुमचा जन्म एका श्रमजीवी जातीत झालेला आहे, श्रमजीवी कुटुंबात झालेला आहे आणि फार काही परंपरा नव्हती लेखनाची वाचनाची, पण वडील मात्र मराठी इंग्रजी वाचत होते, काही पुस्तकं येत होते घरामध्ये आणि त्यांनी सगळ्यात आधी तुमच्या हातामध्ये कालिदासाच्या नाटकाचं ते छोटासा एक पुस्तिका मराठी अनुवादाची दिली आणि ती तुम्ही वाचायला घेतली. त्याच्यात लिहिलेलं आहे तुम्ही, आणि ती वाचायला घेतल्यानंतर तुम्हाला ती फार कळत नव्हती, पण तुम्हाला त्याच्यात काहीतरी एक जाणवलं की याच्यात गंमत आहे आणि तुम्ही फार छान तिथे उल्लेख केलाय की इथून माझा प्रवास सुरू झाला. तर मला हे फार इंटरेस्टिंग वाटलं की कालिदासाच्या एका अभिजात अशा गोष्टीपासून तुमच्या त्या गोष्टीचा सुरुवात होते, तुमच्या एक लेखन प्रवासाची, सर्जनशीलतेची. तर आज एवढं सगळं 40 वर्ष तुम्ही सातत्याने कसदार लेखन करताय, कथा लिहिताय, दीर्घकथा लिहिताय, त्याच्यावर वादविवाद, काय काय मतमतांतर झाली, काय काय झालं, पण तुम्ही एका निष्ठेने, म्हणजे जसा तेंडुलकर शतक करताना कुणी काहीही म्हणो बाजूला आपला आपला शांतपणे खेळत असतो, तसं तुम्ही शांतपणे आपली आपली कथा लिहित होता. तर हे सगळं कालिदासाचं पुस्तक हातात पडलेले, ती चोपडं छोटंसं आणि 40 वर्षाचा काळ, हे कसं पाहता तुम्ही सगळं आज? थोडंसं मागे जावं लागेल. दोन गोष्टी. एक तर हेरिडिटरी, म्हणजे आपण त्याला वंश परंपरेने चालत आलेल्या गोष्टी असं म्हणतो,
आणि काही संस्काराने प्राप्त झालेल्या गोष्टी म्हणतो. तर मग आमच्या घरी जरी श्रमजीवी जातीमध्ये माझा जन्म झालेला असला तरी माझ्या आईचे वडील हे त्या काळात BA झाले होते. त्यांना इंग्रजी संस्कृत येत होतं चांगलं आणि त्याने बसवराज म्हणजे जे बसवेश्वर आहे त्यांच्या वचनांचा मराठीमध्ये अनुवाद करून पद्यमय अनुवाद केलेला होता. त्यांनी जी रचना केली त्याच्यावर पुढे सोलापूरच्या विद्यापीठामध्ये काही लोकांनी PhD केली. म्हणजे सुरुवात तिथून झाली आहे. आता त्यामुळे त्यांच्याकडे जी पुस्तकं असायची ती माझ्या वडिलांकडे आली. काही वडिलांना ती आवडली आणि त्यांनी स्वतःचा एक पिंड तयार केला आणि हे घरामध्ये एक वातावरण असं निर्माण झालंय की उच्च कलांच्या बद्दल असलेलं प्रेम, संगीताबद्दलचं प्रेम. आमच्याकडे त्यावेळेला LP असायच्या, लॉंग प्ले डिस्क असायच्या. तर त्या उत्तम संगीतकारांच्या चांगल्या शास्त्रीय संगीताच्या अशा LPs होत्या. चांगल्या पुस्तकांचा संच होता. म्हणजे ओरिजिनल शेक्सपियर हा सगळा इंग्रजीमध्ये ऑक्सफोर्डने छापलेला अशा प्रकारची 18व्या शतकामध्ये पब्लिश झालेली पुस्तकं ही त्यावेळेला त्यांनी संकलित करून ठेवली होती, जी मला नंतर पाहायला मिळाली. तेव्हा हे जे वातावरण घरामध्ये चांगली रिच लायब्ररी असणं, संगीत असणं, चांगले विचार असणं आणि त्याबद्दलचा आग्रह असणं हे एक वातावरण निर्मिती करते आणि त्यातून तुम्हाला काही गोष्टी संस्कारातून प्राप्त होत असतात. काही गोष्टी हेरिडिटरी असतातच, त्या पाठीमागून येतातच. पण निमित्त घडणं आणि कुठेतरी तुमचा एक ट्रिगर पॉईंट यावा लागतो. तो ट्रिगर पॉईंट त्या पुस्तकामुळे आलेला होता असावा. कारण तोपर्यंत मी अशा वयामध्ये होतो की आणि त्या लेखामध्ये मी लिहिलेलं आहे की मी जेव्हा शाळेमध्ये ते पेटी उघडायचे, त्या पेटीमध्ये पुस्तकं असायची. मग तुला कोणतं पाहिजे, तुला कोणतं पाहिजे, मग कोण चरित्र घेत होतं, कोण काय घेत होतं. पण मी सिंदबाद निवडला आणि सिंदबादच्या 7 सफरी जेव्हा पुस्तक माझ्या हातात पडलं त्यावेळेस मला अतिशय आनंद झाला होता. तर आणि मी ते असं छातीला ते पुस्तक असं घट्ट लावून 2 पाया उड्या मारत मारत मी घरी गेलो. हे मला अजूनही आठवतं. म्हणजे मला इतका आनंद झालाय की हे पुस्तक सोडू नये, आता ते वाचलं पाहिजे. तर हे छातीला पुस्तक घट्ट ठेवणं ही कल्पना आता सुद्धा रोमांचक निर्माण करणारी आहे. खरं तर त्या पुस्तकात काय आहे, आता तर आपण वाचायला घेतलं तर आपल्याला काही विशेष कळणार नाही, पण ते खूप रोमहर्षक असं होतं. आणि तो जो रोमांच निर्माण करणारा जो भाग होता तर तो ट्रिगर पॉइंट कुठेतरी असावा. कालिदासाच्या ते अर्थात अभिजात वगैरे ते काही कळत नव्हतं काय असणार आहे. कदाचित ते मेघदूत असेल, दुसरं अजून काहीतरी असेल, पण नाटक होतं ना नक्की. तर त्यांनी मला दिलं होतं आणि मी ते वाचायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आलं की अरे हे काहीतरी साहित्यामधलं काहीतरी मोठं प्रचंड काहीतरी प्रकार आहे. पण मी ते बाजूला नाही ठेवलं किंवा ते मी कंटाळा केला नाही किंवा ते काय आपल्याला कळत नाही म्हणून टाकून नाही दिलं. तर मी ते बघायला लागलो किंवा कुठेतरी काहीतरी परिचित असलेली गोष्ट जी माझ्या अबोध मनामध्ये दडलेली आहे ती मला त्याची खूण मला पटली आणि ते ट्रिगर पॉइंट निर्माण झाला. तो दाबला गेला आणि तिथून त्या प्रवासाला सुरुवात झालेली असं मला वाटतं. वडील काय करत होते? माझे वडील पोलीसमध्ये होते. द्विभाषिक राज्य होतं त्याच वेळेला. वयाच्या 18व्या 19व्या वर्षीच ते फौजदार झाले होते त्यावेळेच्या भाषेमध्ये. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर पोलीस सब इन्स्पेक्टर. तर पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी करिअर सुरुवात केली आणि ते जेव्हा वारले त्यावेळेला ते SP होते चंद्रपूरला. SP होते म्हणजे ते प्रमोट होते आणि ते सर्व्हिसमध्ये असतानाच हार्ट अटॅकने वगैरे गेले तिकडे. त्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये होतो. तर हा संबंध आता पोलीसमध्ये असलेला हा जो माणूस आहे हा माणूस अतिशय स्वभावाने कडक होता, रागीट होता, सिंह राशीचा होता. त्यामुळे तो आक्रमक होता आणि पुन्हा डिसिप्लिन करणे करिअरमध्येच त्यांचं डिसिप्लिन होतं. त्यामुळे ते बुटाला पॉलिश केले की नाही वगैरे बघायचे घरामध्ये. तर त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर थांबायचो नाही. एक प्रकारे भयादर असं असायचं. आणि मग ते आले की इकडं जा तिकडे जा, पळापळ कर. हा जो प्रकार जरी असला तरी त्यांची एक आग्रह असा असायचा की वाचलं पाहिजे म्हणून ते पुस्तकं आणि पुस्तकाच्या घरात वातावरण सगळं ते. तर स्वतःला त्यांना अतिशय आकर्षण असणार, संगीत ऐकायचं आहे
पुस्तकं चांगली वाचली पाहिजेत, इंग्रजी आलं पाहिजे. याच्यातून त्यांच्या धबाडग्याच्या लाईफमध्ये कितपत त्यांना वेळ मिळत असेल आणि कितपत त्यांना जमत असेल हे माहीत नाही. पण त्यांची ती इच्छा असणार ती या ना त्या स्वरूपामध्ये आमच्यामध्ये उतरत गेली. ती माझ्यात प्रामुख्याने आली, अन्य बाबांमध्ये तशी आली नाही. पण मग मी तो प्रवास पुढे चालू ठेवला. मूळ तुमचं कुठे? मला फार उत्सुकता. म्हणजे जालन्याला तुमचा जन्म झाला, वडील तिथे नोकरीला असतील. आता ती हिस्ट्री अशी आहे की गुजरातमध्ये त्यांची पोस्टिंग होती पहिली. तिथून त्यांच्या प्रवासाची वेगवेगळ्या ठिकाणी झाली असेल. पण त्यांना तार अशी आली की आता आपलं इकडे पोलीस ॲक्शन सुरू होते मराठवाड्यामध्ये आणि तुम्ही ताबडतोब जॉईन व्हा. त्यामुळे ते गाड्या बदलत, अर्थात मी त्यावेळेला नव्हतो, मी जी ऐकलेली कथा ती अशी आहे, गाड्या बदलत ते बायकोला घेऊन, माझा मोठा 48ची गोष्ट असेल, 48, त्यावेळेला ते फिरत फिरत कुठून कुठून कन्नडपर्यंत आले. कन्नडला ते जॉईन झाले आणि त्यांनी एका ट्रूपला लीड केलं आणि मग तिथून ते पायी त्या घाटातून खुलताबादच्या मागे येऊन खुलताबादच्या त्या रेस्ट हाऊसवर चढले आणि तिथं मग तो जो संघर्ष झाला तो, आणि तिथून पहिले फौजदार म्हणून ते औरंगाबादला म्हणजे पोलीस ऍक्शन मध्ये ते स्वतः सहभागी होते. पहिला संदर्भ नाही म्हणता. मग गावाचा काय संदर्भ तुमच्या? म्हणजे काहीतरी आपल्याकडे असतं ना, आता ते खरं तर लेखकाला गाव म्हणून नसतं, पण आपण व्यक्ती म्हणून जे असतं तर तिथे मग नंतर त्यांची पोस्टिंग औरंगाबादला झाली. औरंगाबाद फर्स्ट पोस्टिंग, हा जो काळा दरवाजा आहे त्या काळा दरवाजाजवळ एक पिवळा बंगला आहे, तो अजूनही असेल त्या पोस्ट त्याचा, आता तो पाडलाय किंवा काय म्हणतात. त्या ठिकाणी आमचं कुटुंब राहत होतं. पुढच्या बाजूला पोलीस स्टेशन होतं. ते पहिले फौजदार, अजूनही त्यांचं तिथं नाव आहे. त्यानंतर मला कोणीतरी फोटोही त्याचा दिला होता. राज्यामध्ये मराठवाडा सामील झाल्याच्या नंतर औरंगाबादच्या पहिल्या काही पोस्टिंगमधली त्यांचं नाव सापडेल तुम्हाला. त्यानंतर मग त्यांचं तिथले मराठवाड्यातच बदल्या झाल्या. मग ते जालन्याला जेव्हा आले त्यावेळेला माझा जन्म झाला. परंतु जर त्यांच्याही मागे जर जायचं झालं तर आम्ही सोलापूरचे मूळ तिथे. आमचं जे गाव सांगितलं जातं ते सोरेगाव म्हणून आहे, जे आता सोलापूरच्या जवळ येतात. ते आता महापालिकेत आलेलं आहे. आम्ही कधीच गेलेलो नाही तिकडे. पण तिथं त्यांच्या अजूनही काही घरं असतील तर तिथं त्यांचे सगळे नातेवाईक वगैरे होते. तिथून ते बाहेर